कधी विचार केलाय शब्दांमध्ये इतकी ताकद येते कुठून? काही शब्द आपल्याला विचार करायला लावतात, काही प्रेरित करतात, तर काही काही शब्द तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवतात. आज आपण अशाच काही शक्तिशाली शब्दांच्या उगमाचा शोध घेणार आहोत. तर चला थेट जाऊया भारताच्या मध्यभागी, म्हणजे मध्य प्रदेशात. ही भूमी केवळ तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही, तर देशातील काही अत्यंत प्रभावशाली साहित्यिक आवाज जन्माला घालण्यासाठी ओळखली जाते. प्रश्न मोठा आहे, नाही का? पण खरं तर याच प्रश्नाभोवती आपलं आजचं विश्लेषण गुंफलेलं आहे. आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की काही शब्द इतके अजरामर का होऊन जातात. ही साहित्यिक परंपरा समजून घेण्यासाठी चला अशा एका व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करूया, ज्यांच्यामध्ये या भूमीचा आत्मा खऱ्या अर्थाने सामावलेला होता. हे आहेत भवानी प्रसाद मिश्र, हिंदी कवितेतला एक खूप महत्त्वाचा आवाज. त्यांची कविता अगदी साधी, सरळ, पण तितकीच थेट काळजाला भिडणारी होती. त्यांची विनम्रता बघा. ते स्वतःला आणि त्यांच्या आजूबाजूच्या जीवनाला लहान म्हणत होते, आणि हीच सामान्य जीवनाशी असलेली घट्ट नाळ त्यांच्या लेखनाची सगळ्यात मोठी ताकद ठरली. मिश्रजी केवळ शब्दांनीच नाही, तर त्यांच्या कृतीतूनही खरे गांधीवादी होते. हा विचार त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या आयुष्यात अगदी खोलवर रुजलेला होता. त्यांची तत्वनिष्ठा किती घट्ट होती याची काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. त्यांनी माणसाने ओढलेल्या रिक्षामध्ये बसायला कायम नकार दिला. का? कारण त्यांच्या मते कोणत्याही माणसाला प्राण्यासारखं वागवणं हे अमानवीय होतं. बघा, गोष्ट छोटीशी वाटते, पण त्यामागचा विचार किती मोठा आहे. आता त्यांच्या कवितेच्या दोन वेगवेगळ्या बाजू पाहूया. एका बाजूला आहे निसर्गाचं अद्भुत वर्णन, तर दुसऱ्या बाजूला आहे थेट सत्तेला आव्हान देणारे शब्द. त्यांच्या प्रसिद्ध सातपुडा के घने जंगल या कवितेपासून सुरुवात करूया. या ओळी ऐकल्या तरी त्या जंगलातलं गूढ, शांत वातावरण कसं डोळ्यासमोर उभं राहतं, नाही का? जाणवते का त्यांच्या शब्दांची ताकद? किती साध्या शब्दात त्यांनी जंगलाची घनता आणि तिथला तो ओलसरपणा आपल्यासमोर उभा केलाय. त्यांची शब्दचित्र काढण्याची कला खरंच विलक्षण होती. आता निसर्गाच्या या शांत वर्णनातून थेट राजकीय विरोधाकडे वळूया. कारण मिश्रांची लेखणी जितकी हळुवार होती तितकीच ती धारदारही होती. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात जेव्हा बोलण्यावर बंधनं होती, तेव्हा त्यांनी 4 कौवे नावाची एक रूपकात्मक कविता लिहिली. या कवितेतून त्यांनी हुकुमशाहीवर इतकी निर्भयपणे टीका केली. कोकिळेने काव काव करावा हा आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीच होती. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सत्तेला थेट प्रश्न विचारण्याची ही हिंमत फक्त मिश्रा यांच्यापुरती मर्यादित नव्हती. ते तर मध्य प्रदेशातल्या एका मोठ्या आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक परंपरेचा भाग होते. असं समजा की जणू काही प्रतिभावंतांचं एक नक्षत्रच तिथे चमकत होतं. यातलं एक तेजस्वी नाव म्हणजे हरिशंकर परसाई. त्यांनी आपल्या धारदार लेखणीने समाजातील ढोंगीपणावर आणि राजकीय भ्रष्टाचारावर असे काही प्रहार केले की हिंदी साहित्यात व्यंग्य लिखाणाला एक नवी, क्रांतिकारी ओळख मिळाली. मग एक महत्त्वाचं नाव येतं, ते म्हणजे माखनलाल चतुर्वेदी, ज्यांना एक भारतीय आत्मा म्हणून ओळखलं जातं. ते केवळ कवी नव्हते, तर एक स्वातंत्र्य सैनिक होते. पुष्प की अभिलाषा सारख्या त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा दिली होती. आणखी एक प्रमुख व्यंग्यकार म्हणजे शरद जोशी, ज्यांनी व्यंग्य लिखाणाला थेट सामान्य माणसाच्या घरात पोचवलं. ये जो है जिंदगी सारख्या त्यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वृत्तपत्रांतील स्तंभांमधून त्यांनी दैनंदिन जीवनातील विसंगतींवर अगदी मार्मिक भाष्य केलं. आणि हो, गजानन माथुर मुक्तिबोध यांना तर विसरून चालणारच नाही. त्यांनी हिंदी साहित्यात नई कविता चळवळीचा पाया रचला. त्यांच्या कविता गुंतागुंतीच्या होत्या, आत्मपरीक्षण करणाऱ्या होत्या आणि त्या आधुनिक माणसाच्या संघर्षाचं प्रतिबिंब होत्या. या सगळ्यांनी मिळून मध्य प्रदेशाची साहित्यिक ओळख घडवली. या सगळ्या महान साहित्यिकांच्या मांदियाळी आपण पुन्हा एकदा भवानी प्रसाद मिश्रा यांच्याकडे येऊया. कारण त्यांची साधी वाटणारी कविता या सगळ्या मोठ्या विचारांचा सार आपल्यापर्यंत पोचवते. त्यांची गीतफरोश ही कविता कला आणि बाजारपेठ यांच्यातल्या तणावावर एक शक्तिशाली भाष्य करते. जेव्हा एक कवी म्हणतो की तो आपली गाणी विकतोय, तेव्हा तो व्यवस्थेवर किती मार्मिक टीका करत असेल विचार करा. ही ओळ तर मनाला घर करून राहते. आणि महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मिश्र आणि त्यांच्या समकालीन साहित्यिकांचा वारसा आजही का टिकून आहे. कारण त्यांचे शब्द सत्याला भिडणारे होते. ते केवळ मनोरंजन करत नव्हते, तर ते समाजाला जागे करत होते, विचार करायला लावत होते. आणि जाता जाता हा एक विचार, आजच्या या धावपळीच्या आणि आवाजाच्या जगात आपण भवानी प्रसाद मिश्रा यांसारख्या खऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या आवाजांना ऐकणं विसरत तर नाही आहोत ना.